अष्टगंध लावणाऱ्या माणसाला शिकवायलो सहजच. एक तर पहिली गोष्ट, कपाळाला अष्टगंध लावू नका. अष्टगंध आहे ना ते केशरी गंध, हे लावू नका. आणि लावलास तर एकादशीला तरी लावू नका. मी कीर्तन कशासाठी करतोय तुम्हाला कळतंय? तुम्ही सांगू शकता का कशासाठी करतोय? बरेच कीर्तनकार, हे वाजवणारे, म्हणणारे, गायक, तुम्ही कशासाठी गायन करता? हा तुम्ही सांगायला म्हणून आम्हाला कळायले. तुमच्या पोटात आम्हाला काय माहिती. याचा अर्थ कोण कशासाठी भक्ती करायलाय हे कोणालाच कळत नाही, त्याला कळतंय. नव्वद टक्के लोक परमार्थ करायलेले दिसायलेत आपल्याला. आळंदीच्या वाऱ्या करायले, आळंदी पंढरीत पंक्ती करायले, सत्याईमध्येही पंक्ती करायले, कुठेही काही अन्नदान करायले, दान करायले, काही खर्चा करायले, मंदिरं बांधायले, काही करायले लोक आपल्याला दिसायलेच हे लोक. आणि परमार्थ वाटायला आपल्याला हे परमार्थ व्हायलाय म्हणून. परमार्थ व्हायला का संसार व्हायलाय हे कोणाला विचारावं लागल? कोणाला? देवाला. हा माणूस काय करायलाय हे जर ओळखायचं असेल तर देवानंच ओळखावं लागेल. का? अंतकरणातलं जाणणारा एकच आहे, ते परमात्मा अंतर्यामी. अरे न सांगतात. या पोराला मोबाईल चालय ना दिसायला बाळा. हे बाळा शूटिंग करा. तुझा हात घालाटून येईल. राहू दे कुठाने नसलेले काय म्हणणार त्याच्यावर. कीर्तनाचे शूटिंग करायला काय शूटिंगला करायचं जायचंय कर म्हणते. तोंडाला उपरनं काय लावलंय, कामून झाकून घेतलंय तोंड, मोकळं कर तोंड. राहू दे काही लावू नको मोबाईल, आम्हाला पटत नाही फोटो काढायचे. विठ्ठल अरे वागा फोटोच काढायचा आहे महाराजाच्या, तर अंतकरणाचा काढीत जाऊ. मड्याचा काढून काय फायदा आहे रे. हे मड आहे हे इथून इथवर शेंडीपासून या नखापासून शिखापर्यंत मड आहे बाळ. हे आज बी मड आहे. जसं हे बाबाचं मड झालं. कोणते बाबा? लक्ष्मण बाबा वारले. मड होतं ते मड झालं आणि मड्याचं मडच होणार आहे. मड हे फोटोच काढायचा आहे तर आमच्या अंतकरणाचा काढावा. कसा महाराज आहे, कसा वागतंय, काय करतंय, काय बोलतंय, आणि ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि महाराज वागल तसा वागलं की फोटो निघाला. विठ्ठल फोटो तर घरात बड्या बड्या महाराजाचे लावले. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, सोपान काका, शंकराचार्य, आपल्या घराने फोटो. कोणाचे? महात्म्याचे. पण वागण्यात कवडी बी नाही. मला वाटते त्या फोटोचा काही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे फोटो म्हणजे अनुकरण आहे. अनुकरण शिका त्यांचं. ते कसे वागले तसं तुम्ही वागा. छत्रपती शिवाजी महाराज, हो, निस्ती जयंती करायची, दारू पिऊन मोकार बोंबलायचं. आम्हाला नाही पटत ते. हा, अरे शिवाजी कसा वागला तसं तुम्ही वागा. बरोबर आहे. हो, मला ते आंबेडकराची माणसं भाषण करू लागले आंबेडकर जयंतीला. आमच्या गावात बी बौद्ध समाज आहे ना, त्यांची जयंती होती. त्यांचं संध्याकाळी भाषण होऊ लागले. त्यातला एक भाषण करणारा वर्मशील बोलला. ते मला पटलं त्याचं. ते म्हणला, बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचा. शहाणा म्हणावं त्याला काय म्हणावं. त्यांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचता काय उपयोग. त्यांना डोक्यात घ्या. कोण होते बाबासाहेब आंबेडकर. आणि मग तुम्हाला मी मानतो त्यांच्या समाजाला शिकू लागला ते. मलाही तसंच वाटतंय. शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घ्यायचा, बरोबर आहे, आणि इकडे दारू प्यायची, रानदंडी करायची. उपयोग आहे का? शिवाजी महाराजाला लांछन आहे की नाही. त्या बुवानं परक्याची बाई आणली तर वापस देऊन टाकली, सही सलामत लुगडं नेसून. असे वागले शिवाजी महाराज. कोणावर अन्याय केला नाही त्या बुवानं. मग तुम्ही तसाच अन्याय करू नका. मग शिवाजी महाराजांचा फोटो लावला काय ना लावला काय. विठ्ठल विठ्ठल.
महाराजांना स्वाभिमान नाही काय की शिवाजी महाराजांचा स्वाभिमान नाही तर कसा आहे? मी बी मराठाच आहे की. शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आहे, पण महाराज वागले कसे त्यांचा पूर्ण अभ्यास करा, तसा वागण्याचा प्रयत्न तुम्ही करा. विठ्ठल कशासाठी बोललो की महाराजाचं अनुकरण करून आपल्या अंतकरणात आचरणात आणणं, विचारात आचारात आणणं हे खरा फुटू आहे. त्यांच्या मड्याचा फुटू घेण्यात काही मतलब नाही असं माझं तत्व आहे. आणि जर तुम्ही अंतकरणपूर्वक त्यांच्या अंतकरणाचा अभ्यास करून तुम्ही तसे वागले का, तर महाराज त्याचा आशीर्वाद त्या महात्म्याचा लागल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. रंगनाथगुरुजी परभणीकर, आम्ही त्यांचं नुसतं नाव घ्यावं आणि काहीच वागवू नये, मग रंगनाथ गुरुजीला दुःख वाटेल. हो, आणि रंगनाथ गुरुजीचं आम्ही नाव घेतो. आमचे गुरुनाम गुरु होते. हो, आमच्या गुरुचे गुरुबंधू 2 नाते आहेत आमच्या गुरुजींचे. आमचे पंढरनाथ शास्त्री गुरु, दादांचे शिष्य, आणि त्यांचेच हेही शिष्य. पहिल्या बॅचमधले ते, दुसऱ्या बॅचमधले आमचे गुरु. वयात फरक मागं पुढे, पण ते दादाचे शिष्य आणि हे दादाचे शिष्य. मग आमचे गुरु कोण झाले बरं काय? पंढरनाथ शास्त्री आणि त्यांचे गुरुबंधू रंगनाथ गुरुजी परभणीकर, हे नातं झाले. आणि वृत्ती प्रभाकर अभ्यास करण्यासाठी मी परभणीत 150 रुपये महिना खोली करून आणि चप्पी संशेली संजय एक टाईम जेवण अभ्यास करीत होतो. त्या काळात ह्या पोरायवणी होतो, याच्यावर जरा टणक होतो. ह्या पोराय मोठा चांगला विचारसागर वृत्ती प्रभाकर डोक्यात घेणारा होतो ना, चांगला विद्यार्थी, चांगला तरुण वयाला आलेलो. आणि मग अशा वयामध्ये तिथं आणि विठ्ठल महाराज वमनवार महाराजांकडं अभ्यास केला. म्हणजे वमनवार गुरुजींची शिष्य. हां, वमनवार ब्रिजलाल भुतळा सोनपेठचे, मुरलीधर भुतळा, हे सगळे गुरुजींचे शिष्य आहेत. मग एका नाथ्यानं मी गुरुजींच्या शिष्याचा शिष्य. आमचे गुरुनाम गुरु आहेत गुरुजी, आणि एका नाथ्यानं गुरुजी आमचे गुरुचे गुरुबंधू आहेत. आणि मग त्या गुरुजीचं मी भारल्या अंतकरणानं वर्णन करायचं आणि वागण्याचा पत्ता नाही, निसता फुटू घरात लावायचा. कोणाचा? गुरुजीच्या फुटू की त्या मड्याचा फुटू? कोणाचा? मड्याचा. मग मड्याच्या फुटूला काय किंमत आहे जगताप? काही किंमत नाही. मग किंमत कशाला आहे वागा? अंतकरणाला. विठ्ठल विठ्ठल आमचे नामदेवराय म्हणतात देवाला, देवा वासनाच जर शिल्लक नसेल तर काय कशाला मागल ते? कोणाला? तुलाच नाही, कोणालाच मागणार नाही. ती व्यक्ती ज्याच्या अंतकरणात वासना आहे ती व्यक्ती कोणाकडे हात पसरल्याशिवाय देवाकडेच. काय आपण कोण्या नेत्याचे बुट उचलितो ना? कोणता नेता गावाला आला म्हणजे त्याचे बुट उचलीत नाहीत का आपण? हा, ते मामाही नाही काकाही नाही तरी मामा काका भाऊ हे नाते लावित नाहीत आपण. सख्या भावाला भाऊ म्हणत नाही, आणि त्याकडे पुढारी आला की त्याला भाऊ लोक म्हणतात की आपण बी भाऊ म्हणतो की नाही? ते आपला बापही नाही आणि भाऊही नाही, तरी त्याच्या संग नातं कोणतं लावतो? कोथिंबिरे भाऊ. तसं म्हणल्याशिवाय तुझी संस्था बांधून कसा देईल ते? बरोबर आहे की नाही? भाऊचा बूट नाही उचलल्या त्याच्यासाठी भाऊला संस्थेत आणायचं, माळ घालायची, भाऊ म्हणायचं. घरच्या भावाला काठी आणणं होय ना, आणि ते परका भाऊ झाला. कशामुळं? कशामुळं? अंतकरणातल्या इच्छेनं तर आपल्याला लहान केलं ना. आपल्याला अंतकरणातल्या वासनेनं लहान केलं बाबा, लहान केलंय आपल्याला. खरे तर आपण फार बडेत. हो महाराज, माणूस असा असावा, काहीच गरज नाही कोणाची, आणि ते महात्मे आहेत. काहीच गरज नाही कोणाची. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवास. काहीच मागत नाही कोणाला, ते देवाला आवडत आहे. विठ्ठल कोण कोण्या जातीचा नेता आहे, पण ह्याचा मामा झाला. होतय मामा समाजाचा, होतय की नाही? मामा आले, मामा आले, मामा आले. सका मामा मेला, तर फडून मेला, कधी चहा पाजला भाषानं. बरोबर आहे. आणि फुकटचाच मामा झाला. कशासाठी झाला?
कशासाठी झाला आहे मामा? पैशासाठी. हा पटलं आपल्याला. वा हा बरोबर आहे ना, पैशासाठी मामा झाला. मग अंतकरणात इच्छा आहे ना आपल्या. आपण कोण्याही मूर्खाला बी त्याची पुढी पुढी बुट उचलित होत की कशामुळे लहान झालो आपण? वासनेमुळे, इच्छेमुळे आपल्याला लहान झालो. हो काय महाराज तुकाराम महाराज म्हणले ना, इच्छिता ती मान तर मागा देवापासी, असा संचितासी बांधले हो. काय म्हणले येडे तुम्ही? अरे काय इच्छा करता? किती बी इच्छा केली नशिबाच्या वेगळं होणार नाही. असा संचितासी बांधले हो. म्हणून महाराज ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे ते कोणलाही मागतात, देवालाच काय कोणलाही मागतात. आणि मग राहिले सायले तर सगळे देवाला मागायचे की भगवान तुझी पंगत करतो गड्या, आळंदीत येऊन पंढरीत येऊन पंगत करतो, पण माझ्या लेकराचं दुखणं बरं होऊ दे. आणि बरेच नवस आहेत की महाराज मारुतीला. आता ज्या ज्या गावाला मारुती प्रसिद्ध आहे तिथं रोटण नगर भोजन हे जे होतात हे काय फुकट होतात का? कसे असतात ते? बऱ्याच गाव आहे मारुती मंदिरात रोटण नवस. तिकडे आमच्याकडे आहे भाऊ एक मारुती लिमगावला गाजलेला. इथे बाबळगाव तो होतो तो गाव. आमच्या गावाच्या माणसाने का पंगत केली तुझ्या गावात? नाही केली महाराज, लबाड नाही. आपल्या ह्या बाबळगावला. तुमचं काय नाव? बाबळगाव. बाबळगाव हा नाही पण कोणतं बाबळगाव? लाटे बाबळगाव. हा तिकडं दुसरं आहे नाही का बाबळगाव? हा तर ते लाठे बाबळगावात मला पक्क माहिती आहे आमच्या गावातल्या माणसानं पंगत केली. खरं बोलायलो. आणि का केली हे मला माहिती आहे. ते म्हणले पोराला पोरग होईना गेलं महाराज. त्याच्या पोराला पोरग नातू होईना गेलं. पोरीच होत्या. आणि मग आमच्या कोणीतरी पाहुणीनं का कोणीतरी लेकीनं कोणीतरी नवस केला. कुठं? बाबा मारुतीला म्हणले असतील की आमच्या भाषाला कोणाला ती पोरग दे. आणि मारुतीनं दिलं. त्याच्या मोबदल्यात पंगत. हे सौदा झाला का भक्ती झाली? कोणाचाही असो बरं काय, त्याचा असो का आमचा असो होय जगता. अशा मारुतीपाशी पंक्ती, पांडुरंगापाशी पंक्ती, आनंदीत पंक्ती, इथं पंक्ती तिथं पंक्ती. आणि आता महाराज लोकांच्या सप्त्याचा तर विचारच करू नका. ते देवाला मागत नाही, समाजाला झोडपी देत. बरोबर आहे ना. आम्ही सप्ताह कर आता आळंदीला सप्ताह आमचा व्हायला सुरुवात 4 तारखेला ते 11 तारखेपर्यंत. बरोबर आहे ना. मग आमचा सप्ताह म्हणजे समाजाला सोडायचं, सप्ताह करायचा. 2 रुपये सप्त्याला खर्चायचे, 10 रुपये खिशात घालायचे. म्हणजे पोलिसाचा हप्ता आणि महाराजाचा सप्ताह सारखा आहे ना. काय फरक आहे का ह्याच्यात? काय असा आमचा धंदा आहे बघा महाराज. ह्या वासनावाले लोक असे कोणाला काय मागतील हे सांगतात येत नाही, आणि कोणाला कसे लुटतील हे सांगतात. पण इथं नामदेवराय तसे नव्हेत. नामदेवराय भगवत भक्त आहेत. आणि या भक्त लोकांना बरं काय, किंवा विष्णुदास आहेत, त्यांनी नाव घेतलंय मी विष्णुदास आहे. आम्ही विष्णुदास आहेत. आणि आम्ही विष्णूच्या दासांनी वासना टाकली आहे हे तुम्हाला माहित आहे. देवा अभंगाचं पहिलं चरण.
आलो. लक्षात आलं की नाही? तुम्हाला कळालं असं नाही. आम्ही कसे आहोत तुम्हाला कळो आले. तुम्हाला कळो आलंय बरं. म्हणून तुम्हा नारायणा कळो आलो. आम्ही कळून आलो देवा कसे आहोत ते. का अंतर्यामी तुला सांगावं लागत नाही. आमच्या अंतकरणात वासना शिल्लक नाही. आम्ही विष्णुदासांनी वासना टाकलेली आहे. बस बोलू नाही नको. कोथिंबिरे इथं चिंतन थोडंसं केलं तर चालेल का? करा 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 चिंतनच करायचं. कोणी ऐकणारे आहेत का? आहेत. विठ्ठल विठ्ठल आमचे नामदेवराय म्हणतात इथं आम्ही विष्णुदासी सांडिली वासना. म्हणजे आम्ही विष्णुदासांनी वासना टाकलेली आहे. आणि तुम्हा नारायणा कळो आलो. त्याला दुसरं एक नाव दिलं नारायण. देवाला 1000 नाव आहेत. त्यापैकी विष्णू एक नाव आहे. नारायण बी नाव आहे. विठ्ठल देव विष्णू आहे. आणि हे विष्णूचे कोण आहेत? दास. विष्णू अधिक दास बरोबर विष्णुदास. एक लक्षात ठेवा. विष्णू कोणाला म्हणतात? आपल्या सहस्रनामामध्ये मला वाटतं कितवं नाव आहे हे? दुसरे. ओम नाव नाही बरं. ओम नामी आहे. ओम नाम नसून नामी आहे. ओम सोडून नाव मोजा. बरोबर आहे ना? ओम सोडून नाव मोजा. अरे खरं तर शांकरी भाषा शिकाय पाहिजे मधुत्वा. विष्णू सहस्रनाम शिकलं वागा, पण त्याच्यावर नावाचा अर्थ करून घेतला का? विठ्ठल आचार्यांनी शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनाम स्तोत्रावर भाष्य केले. आणि शंकराचार्यांचे भाष्य म्हणजे 180 आहे. एवढंच केलंय काय? एवढंच करून भागलंय. गीतेवर भाष्य, उपनिषदावर भाष्य, ब्रह्मसूत्रावर भाष्य. किती भाष्य सांगू शंकराचार्यांचे? शंकराचार्य इतके भाष्य कोणीच केले नाहीत. विठ्ठल फक्त एकच भाष्य केलं, पण भाषा तीच ठेवली. ज्या भाषेत जो ग्रंथ आहे संस्कृत भाषेत, तर त्या संस्कृत भाषेच्या ग्रंथाला संस्कृतच केलं, फक्त विस्तारित केलं. भाष्य काय केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी तसं नाही केलं. भगवद्गीतेवर भाष्य केलं. शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं, पण भाषा तीच ठेवली. माऊलीने तसं नाही केलं, भाषा बदलली. म्हणजे माऊलीनं भगवद्गीतेवर भाष्य केलं, पण भाषांतर भाष्य केलं. विठ्ठल म्हणून भगवद्गीता ज्ञानेश्वरच्या रूपानं लोकांना कळायला लागली, किंवा तुमच्या मराठी लोकांना समजली भगवद्गीता. नाही तर समजत नव्हती. माऊलीचा उपकार झाला. पण शंकराचार्यांनी 180 भाष्य केलेत. त्यापैकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र याच्यावरही भाष्य आहे. आणि त्या भाष्याचं नाव आहे शांकरी भाष्य. विठ्ठल विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये बोलू नका बरोबर. हे ऐका लक्ष देऊन. तुम्ही संस्थेतले पोरं आहेत ना, मग अभ्यासच करायचा तर असा केला पाहिजे. विठ्ठल एवढा खोल विषय ते ह्या पिल्याला जमत बी नाही. मला माहित आहे ना. मॅट्रिकच्या पुढचा विद्यार्थी पाहिजे आमच्याकडे. कितवा? मॅट्रिक शिकलो. हे आहे का? यायला जपत आहे. तू काय शिकतो हे महत्वाचं आहे. राऊत बाबाकडे असं म्हणजे काय झालं? निसं कॅसेट लावायचं असे बक्कळ नाही. तुला म्हणणार बघा, बरेच लोक आहेत रे, मला माहिती आहे सगळे. हो राऊत बाबाकडे राहणारे कोणाकडे राहतात, पण शिकणं महत्वाचं आहे ना मला. हो, त्यांचे बुटं उचलायचे, पाय चोरायचे, आणि मधात त्याच्या हृदयात शिरायचं, आणि मेन गाभा घ्यायचा. हे वरपंग भानगडी नको, छत्री लावून आणि टिवई लावून. आहे ना, टिवी लावतात ना तिथे आळंदीला. मी असतोच की. त्याला मागितलं होतं मी ना. त्याला म्हणलो होतो मी, तुम्ही कीर्तन करा 7 दिवस एका अभंगावर आळंदीला सप्त्यात. मी कथा सांगतो. नाही, तुम्ही कथा सांगा, मी 7 दिवस कीर्तन एका अभंगावर करतो.
ते म्हणले आमचा सप्ताह पडला व्हायला महाराज 6 तारखेला सुरू व्हायला आणि पडला. मग मला आमचा 4ला सुरू आहे तारीख. मला तारीख तर आम्ही बदलणार नाही 4 ते 11. मग ते नाही म्हणल्यामुळं मलाच कीर्तन करावं लागायले एका अभंगाव आणि मलाच ते चरित्र सांगावं लागायले. विठ्ठल तात्विक चिंतन ऐकायला विद्यार्थी त्याच्या डोक्यात बसायला चांगला प्रौढ झाला पाहिजे. म्हणजे 15 वर्षाच्या पोराचं वय असलं पाहिजे कमीत कमी. त्या 15 म्हणजे मॅट्रिकचा विद्यार्थी म्हणजे 15 वर्षाचा. तेवढं ह्या लहान लेकरायला हे विषय झेपत नाही. हे फक्त हे कक्का किक्कीचे लेकर आहेत. कक्का किक्की कुक्कू के काय कोकाव कमका बरं आहे ना. गग्गा गिग्गी गुग्गू गे गाय गोगाव गमगा बरोबर आहे. आई घराकड चल छगन गाय बांध त्याचं नाव आहे बाळगोद. विठ्ठल एक सांगायलो शाळेतलं जसं हे लहान पहिलीच्या पोरायला होतं की नाही आपल्या लहानपणी काशीत होतं की नाही आपल्याला. तुम्हाला कक्का किती असेल ना येते का सगळी येते. किती बाराखडे आहेत आपल्यात किती अक्षर आहेत आपल्या बाराखडीत 28 26 ही सरले ते हे किती आहेत रे मधू आपल्या बाराखडीत मराठी 26 इंग्रजीत ते बी लक्षात नाही घ्यायच्या. जशी पहिली पहिलीच्या वर्ग आता तर पहिलीच्या अलीकडे 2 वर्ग आलेत. आपल्याला फक्त पहिली दुसरी तिसरी चौथी बघते मॅट्रिक काय असेल. पण अलीकडे आपल्याला वर्ग होता का होती मिळाला काय आम्हाला माहित नाही. अंगणवाडी आता 2 आलेत अलीकडे. कोणता शिशुवर्ग नाही अंगणवाडी 1 अजून काय खिचडी काय नाही LKG UKG हा असं काहीतरी बरं काय. निस्ता भात खायलाच नेते पोरायला. भात पोरही खाते तर मास्तरही खाते. पोरायला थोडा मास्तर तांदूळ बकळ हाणतात. तिकळे नाही तिकळे म्हणायलो आमच्या इकडे. हे सगळ्यांना वाढधंदा झालाय सगळा. सरकार बी रताळू हो रताळूच आहे. त्या पोरायला भात का तर कुपोषण व्हायलंय म्हणून सुपोषण द्यायलंय सरकार. आणि पोरं जगायचे सोडून ते मास्तरडेच जगायले. काय मूर्ख मास्तरडी बी पोरायला दिलेला आपण खाऊ का. आमच्या महाराजाचं मास्तरायचं सारखं झालंय घेऊन. तुम्ही पंक्तीला आमच्या दिंडीला याला त्याला तांदूळ गहू हे ते चांगले बरं काय उगं राईट उगत तांदूळ बासमती तांदूळ देता. सगळा गुळ 1 नंबर देता. डाळ 1 नंबर देता. साखरे 1 नंबरचा गहू 1 नंबरचा आट्टा सगळं देता तुम्ही आमच्या दिंडीत. कोणाला वार करायला सारायला आणि आम्ही ते तसंच ठेवतो. कोपण त्यानं तांदूळ शिजवितो. मास्तर आहे महाराजाचं सारखंच आहे. ते पचत नाहीत वार करायला. हा वारकरी मारायचे महाराज ताजे करायचे. बरोबर आहे. तसे लेकरं मारायचे मास्तर ताजे करायचे. विठ्ठल विठ्ठल महाराज ते मास्तर असू का ते महाराज असू नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. हा हे लक्षात ठेवा. याद राखा. तुम्ही कोणाला दिले कोथिंबिरे तुझी भावना आहे. महाराज आळंदी सप्ताह व्हायलाय हो तुमचा. तुम्ही काय करा हे आमचे पायलीभर तांदूळ नेऊन तिथं टाका. आम्ही हो हो म्हणलो आणि ते आम्ही तसेच जीपमध्ये वापस आणलेल्या करायला आवडलो. हे तुला काय माहित तुला दिलेले पोचले कोणला माऊलीला बरोबर आहे. पण हनुमानानं खाल्ले का लेकराने हनुमानाच्या नक्की त्याचा रोग झाल्याशिवाय राहायचा नाही. ते रोग होणार महाराज ते खाणार आहे. आज नाही झाला पुढच्या जन्मात का होईना होणार आणि फेडावं लागणार. पाप केलेलं फेडावंच लागते. म्हणून ज्याला आलंय त्यालाच खाऊ द्या. तुम्ही खाऊ नका. अरे शंकराचार्यांनी भाष्य केलं विष्णू सहस्रनाम स्तोत्रावर. त्याचं नाव शंकरी भाष्य आहे बरं काय. भगवंताचं नाव आहे विष्णू. तर त्यामध्ये दुसरं नाव आहे ओम विश्वम विष्णुर व षटकारो. ते पुढचं तिसरं नाव असू द्या विष्णुर बरोबर आहे ना. विष अधिक नु बरोबर विष्णू. आणि विष्णू कोण आहे त्याच्या नावाचा अर्थ बघू. विष सांगतो तुम्हाला. शंकराचार्य म्हणतात विवेष्टेती व्यापनोती इति विष्णू.
आणि नु प्रत्ययानुसारेण विष्णुर इत्यभिधीयते. विठ्ठल वीस धातूचा अर्थ हे होतो, वीस व्यापनोती. आणि जे तत्व जगात आहे काय ते प्रवेश करतं आणि सगळ्या जगात व्याप्त. म्हणजे सगळ्या जगात प्रवेश करून, मायेमध्ये प्रवेश करून सगळ्या जगात व्यापत. असं व्यापक तत्व कोणतं असेल तर विष्णू. आणि विष हे धातू आहे तिथला, नु हे त्याचा प्रत्यय आहे. विष अधिक नु बरोबर विष्णू. विठ्ठल महाराज कुठे आर्थिंग लागू द्या, फ्यूज तयार आहे. मी बोललेलं लक्षात आलं की नाही? ब्रह्म व्यापक आहे. फक्त हे मड तयार झालं की त्याच्यात प्रवेश करतो. आईच्या उदरामध्ये पित्याचं रेत पडलं, तिचं रक्त याचं प्रेत, की लगेच ते चैतन्य तिथं प्रवेशच होतं. चैतन्य कळलं ना? हां, मग ते जीव चैतन्य असेल त्याच्याबद्दल वाद नाही, पण ती प्रविष्ट होतं तिथं. हे रेत जड आहे, रक्त बी जड आहे. रक्त जड आहे आणि रेतही जड. जड पदार्थात चेतन शिरलं की मग ते गर्भाची मूस तयार होते आणि ते चलनवलन पोटातले पोटात करतं. 9 महिने पोटात राहतं आणि पुन्हा बाहेर निघतं. मग ते म्हशीचा गर्भ असेल, गाईचा असेल का बाईचा असेल, घेणं देणं नाही. कळलं? पण चेतन हे व्यापक आहे आणि सर्व ठिकाणी व्यापक आहे. ते त्याची व्याप्ती निरपेक्ष आहे की सापेक्ष आहे? तुम्हाला कळलं नाही भाषा नाही का? पाठ ऐकावं लागते बघा. विचार सागर ऐक म्हणजे हे कळेल तुला. विठ्ठल निरपेक्ष आणि सापेक्ष यातला फरक सांगतो तुला. हो, माया व्यापक आहे. काही बरेच पदार्थ जगामध्ये व्यापक आहेत बघा, बरेच पदार्थ व्यापक आहेत. त्यापेक्षा पंचमहाभूत माया कार्य, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे व्यापक आहे. हे पंचमहाभूत माया कार्य की माया आहे? माया कार्य आहे वागा. हे पहिलं तर काय, शुद्ध ब्रह्म, त्या ब्रह्माला एकोहम बहुश्याम प्रदाय येतात अशा प्रकारचा संकल्प झाला. तीच कोणी एक माया. आणि मायेच्या नंतर महत्त्व. कोणतं तत्व? म्हणजे त्रिगुणाची एकत्रित मुस, त्याचं नाव महत्त्व. आणि त्या त्रिगुणाच्या मुसाला 3 फाटे फुटले, तिवनाडिरू, रजोगुण, तमगुण, सत्वगुण. आणि हे झाल्याच्या नंतर पंचमहाभूत निर्माण झाले, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. हे सर्व माया कार्य आहे वागा. हे काय आहे सगळं? हे माया कार्य. मग माया कार्य, तर माया कार्य सुद्धा बरंचसं काही व्यापक आहे. आता गृहीत धरा, माया कार्यापैकी पृथ्वी व्यापक आहे की नाही? पहिलं भूत व्यापक आहे. तुम्ही रुसून जायचं ठरविलं, जर काशीत तुम्हाला राग आला, कोणाचा? बायकोचा नाही, कोणाचा? घरच्याचा म्हणा. आणि काशीत महाराज म्हणले आता मी बरं काय पुन्हा येणार नाही आणि ह्या पृथ्वीवर रुसून जाणार नाही. म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जाणार. कुठे गेले? तिकडं जाताल, तिकडं काय आहे? कुठंच जाणार नाही तुम्ही. ह्या देशातलं जाताल, पाकिस्तानमध्ये जाताल, इराकमध्ये, इराणमध्ये जाताल, इंग्लंडमध्ये, कुठेही दुनियात गेले तर काय आहे? जो भोई भेने रुसो जाय, जिकडे जाय तिकडे भोई आहे ना. भोईच्या भेनं कुठून रुसो जाणार आहेत तुम्ही? जिकडे जाताल तिकडे काय आहे? भोय आहे, पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वी व्यापक आहे नाही भाऊ? मग पृथ्वी व्यापक आहे. किती व्यापक आहे? किती व्यापक आहे? सापेक्ष व्यापक. व्यापक आहे ती, पण सापेक्ष व्यापक आहे. म्हणजे केवढी व्यापक आहे? तर पाण्या एवढी. पाण्या एवढी नाही, पण उग म्हणायलो. कुठेही पृथ्वी गेली तर पाण्यातच आहे ना ती. का 70% पाणी, 30% हे विज्ञानाला मान्य आहे की नाही? मग पृथ्वी व्यापक आहे. केवढी व्यापक म्हणताल? जास्तीत जास्त केवढी? पाण्या एवढी म्हणताल. पाण्या एवढी नाही, पण म्हणताल, म्हणा पाण्या एवढी व्यापक. ह्याच्यापेक्षा तर व्यापक नाही ना आता. हां, मग ठीक आहे. मग आता पाणी पृथ्वीहून मोठं आहे की नाही? 70% पाणी, 30% भुई आहे. मग पाणी व्यापक आहे. पाणी व्यापक आहे, हो खरं आहे. पण पाणी केवढं व्यापक आहे? अग्नी एवढं. केवढं व्यापक आहे? का पाण्याचा जन्मच अग्नीतून होत आहे ना. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी वाचामध्ये कळेल. आपाते अति तेज, तेजा वायू सुंज आणि वायुत व सहज गगन भक्ष. हे भूत कसे एकमेकात जातात? हे क्रम त्याचा
त्या ज्ञानेश्वरीत सांगितलं. किंवा भूत हे ज्ञानेश्वरीत म्हणजे भगवद्गीतेतच आहे बरं. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्त मेवच है ना. अहंकार इत्यम्ये. वा 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 विठ्ठल पाणी आग्नीतून निघालं म्हणून केवढं मोठं तर अग्नी एवढं. अग्नी केवढा. अग्नी कुठून निर्माण झाला? वाऱ्यातून. वायुभूतातून ते जन्मलंय ना. लक्षात आलं. मग अग्नी केवढा मोठा? वाऱ्या एवढा. वारा केवढा? कुठून निर्माण झाला? वारा आकाशातून. मग आकाश एवढा वारा. बरोबर आहे ना. आकाश केवढं? आता प्रश्न आला. म्हणले महतत्व एवढं. केवढं? महतत्व एवढं. मग महत्त्व केवढं? माया एवढं. बरोबर आहे. हे व्यापक सापेक्ष आहेत बरं काही पदार्थ सगळे. मग माया व्यापक आहे. माया सुद्धा काय व्यापक आहे. मला भूत व्यापक आहेत म्हणल्यावर, महत्त्व व्यापक आहे म्हणल्यावर माया तर व्यापकच आहे. त्याची माया आहे सगळ्याची ती. मग माया व्यापक आहे केवढी? ब्रह्मा एवढी. आता ब्रह्म केवढं? तेवढंच. ब्रह्माची व्यापकता सांगता येत नाही. ती निरपेक्ष व्यापक. का? ब्रह्माच्या नंतर माया, मायेनंतर महतत्व, महतत्वानंतर आकाश, आकाशानंतर वारं, वाऱ्याच्या नंतर काय? अग्नी, अग्नीनंतर पाणी, पाण्यानंतर पृथ्वी. बरोबर आहे ना पोरं? पोरं तू डोसकेबाजी सांगितलं. या गुरु तसा आहे. गुरु डोसकेबाज आहे की? नाही आमचा विषय पेलचेत का काय लेकर. विठ्ठल विठ्ठल बरो असा फोटो काढीत जाव. तसा फोटो काढीत जाव. असा आमचा फोटो असा काढीत जाव. एक सांगतो तुम्हाला, पण हे जॅकेट घातलेत का? हे जॅकेट असा जॅकेटाचा फोटो आमचा नाही बरं काय. आम्ही फाटके कळलं. बनेल साडी घालायची, या देवणी राहायचो. तुम्ही तरी शाने आमची महाराजाचा आचाराचाही फोटो घ्या आणि महाराजाच्या विचाराचाही फोटो घ्या. आमच्या रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी बघा सकाळचा गण लावाय भिंग बघितलं मी. कळलं. मला लाज वाटते सकाळचा गण लावताना मी ती भिंग घेतोय महाराज. इमानदारीने बोल. तुम्हाला कीर्तनात सांगायला सकाळ भिंग तिथं पूजेपाशी ठेवलेले. तेवढं भिंग सकाळ घ्यायचं आणि ते गण लावायचं. बरं काय ते बोटानं बरं काळी फाडीनं नाही. काळीनं गण लावून चूक आहे. ते बोटानंच लावला पाहिजे. कोणत्या बोटानं लावा गण हे कळलं पाहिजे माणसाला. हो देवाला लावायचं असलं तर हे बोट आहे अनामिका, आणि माणसाला लावायचं असलं तर हे बोट आहे मध्यमा. कोणत्या याचं बुक्का लावते हे पोरं का? देवाला बी हेच बोट आणि माणसाला हेच बोट नाही बरं का. इथून पुढे शिकव. माणसाला देवाला हे आणि माणसाला कोणतं काय नाव त्याचं? मध्यमा. बरं एक विचारतो इकडं बघ. ह्याचं नाव काय? ह्याचं हाव ह्याचं नाव तुम्ही बोल ना कोणी. ह्याचं नाव वा. ह्याचं नाव मध्यमा. ह्याचं नाव अनामिका. ह्याचं नाव चुकलं नाही. हे अंगुष्ठ बरोबर आहे. हे तर्जनी, हे मध्यमा, हे अनामिका आणि हे कनिष्ठिका. करंगोळी नाही म्हणायचं, कनिष्ठिका. इथे अंगुष्ठाभ्योन महा. तुम्ही कधी प्राणायाम केलाच नाही काय कळेल तुम्हाला. न्यास म्हणतात. न्यास, करन्यास, हृदयादी न्यास. हे न्यास केले का कवा? भगवद्गीतेत नाही ते न्यास. पहिल्या सांगा ना झाले आता हा असलं सांगा ना झाले कोणी. कयाचा अनामिका आणि सांगा ना झाले कोणी. काय आय काय पाहिजे बाबा हे महाराज. हे अनामिकेनं लावायचं देवाला आणि मध्यम्यानं लावायचं आपल्याला. मला लाज वाटते भिंग सकाळला बघतोय तितकं. नाही तर गुरुजीचं सगळं वागणं मला वाटतंय. गुरुजी कसे वागले बरं. कधी गुरुजीने साबण लावलं नाही मी आतापर्यंत. महाराज वयाला 40 वर्ष झालीत बघा. साबण नाहीच. तेल दिवाळीला नाही, किसकावात नाही. साबणानं आंघोळ केली नाही दिवाळीत बी नाही. उठणं फुटणं काहीच नाही, काहीच नाही. आणि साबणही नाही, काहीच नाही.
दिवाळी 7 बहिणी नवीन नवीन रडत होते. मला तर रडायचं नाही. माझ्याहून 4 थोरले आहेत आणि धाकटे 3 आहेत. एकटाच भाऊ माय आंघोळ बी घालू देत नाही. मला मेल्यावर घाला. मी हे तर मर्याला घाला मी मेल्यावर. आणि हे मरच आहे आज बी. आंघोळ फंगोळ घालायची नाही. अजिबात जमत नाही. उठणं फुटणं विचाराही व्हायला. हां नाही 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 नाही. अरे कसे वागले. आणि त्या जी भिंगात न बघता गंध लावित होते म्हणल्या कमाल आहे गुरुजींची. आणि मला तर भिंग बघावं लागते. लाज वाटायली मला. मी बी आता असंच करणार आहे. जाय इकडं जाय का तिकडं जाय. विधी म्हणून लावायचा बुकायचं लावायचा संपलं काम. ती तांबडा गंध लावूच नाही. अष्टगंध लावला तर एकादशीला तरी लावू नये. अष्टगंध लावणाऱ्या माणसाला शिकवायलो सहजच. एक तर पहिली गोष्ट कपाळाला अष्टगंध लावू नका. अष्टगंध आहे ना ते केशरी गंध हे लावू नका. आणि लावलास तर एकादशीला तरी लावू नका. बरं काय तुमच्या दिसायला कपाळा कोणता आहे तुमचा तर येतात शिशीचा आहे का काय की काय कमाल आहे हो. हे जवळेकर आहेत ना. हे आमच्या रमूचे युवाई आहेत ते. या यायचा युवाई आमचा तिथं भक्त आहेत लोक आमच्या हे कवडगावला. हां आणि हे युवाई बघा तांबडागंज शिशीचा आहे का कोणता आहे. अरे धंदा माळ आहे जणू माळ. मग वार गंध असला लावू देत काय. हे बोलून मोडून टाका. उर्धो गुंडगंध लावायचा. मधात बुक्याचा टिकला द्यायचा. कोणता टिकला हे असा आहे. भगव्या रंगाचा टिकला सुद्धा नाही द्यायचा. केशरी गंध त्याला अष्टगंध म्हणते. आणि अष्टगंध लावूच नका. लावला तर एकादशीला तरी लावू नका. वारकऱ्याने एकच उर्धो पुंडगंध आणि मधात बुक्याचा उर्धो पुंड भाळ कंठी शोभे माळ कापे कळकाल तया भेने गोपीचंदन ओटे तुळशीच्या माळा गोपीचंदन ओटे तुळशीच्या माळा तुळशीच्या माळा गोपीचंदन ओटे तुळशीच्या माळा हार बिरविती गळा रे हार बिरवती गळा रे हार बिरविती गळा हार बिरवती गळा काळ मृदंगाय अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे नाथ ध्यान गंधोरी पवित्र गाणे नामावली रे नाथ ध्यान गंधोरी पवित्र गाणे नामावली नाथ ध्यान गंधोरी पवित्र गाणे नामावली नाथ ध्यान गंधोरी पवित्र गाणे नामावली. गोपीचंदन उटी तुळशी हर मिरविती गळा रे. महाराज हे असं वागलं पाहिजे वारकऱ्यांनी. चला आपलं हे चालू लागलं. बरं लक्षात ठेवा काय म्हणून लागलो मी. म्हणजे पंचमहाभूत मायापर्यंत माया व्यापक आहे. पंचमहाभूत व्यापक मानले तरी कसे सापेक्ष व्यापक की निरपेक्ष व्यापक आहेत. सापेक्ष व्यापक आहे. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. हरि हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत आहे ना. हा तो मुख्यत्वे हा बरोबर आहे ना. हा भगवान परमात्मा व्यापक आहे. आणि असाची आर्टिंग लागली की चैतन्य प्रविष्ट होतं. लक्षात आलं. फक्त कोणती आर्टिंग लागायला पाहिजे माईची. हे प्रवेश करतं आणि प्रवेश करून त्या पूर्ण शरीरामध्ये व्याप्त. बघा नकाला टोचू द्या खाली लगेच इथं शिकाला कळते. पायी काटा नेटे तर जीवे व्यथा उमटे नखाग्रे व्याळू लागे तो शिखात व्यापी वेगे. विशेषही ते सर्पाचं विष सरत चावतंय कुठं पायाला. पण विष सगळ्या शरीरात प्रवेश करते म्हणून नाव विष आहे त्याचं. म्हणून त्या पदार्थाचं नाव काय विष. तुमच्या दुकानावर बी औषध आहेत ना ते इंद्रियला त्याचं नाव काय वरून टाका. काय काय असे आंतरप्रवाही आहेत की वरून शिरतात. ते आपल्या अंगात बैलाच्या अंगात जनावरच्या अंगात शिरतात की नाही. बघा तुम्ही हो गोमाशासाठी आमच्यात एक जणांना बैलाला औषध लावलं वरून पाण्यात काढून वरून लावलं. पोत्रा फिरविला गोमाशासाठी वोतरायसाठी. डंगराच्या मधात शिरलं झाडावणी बैल मिळेल शिरतं की नाही. बरं वनस्पतीला तुम्ही फवारता त्यावेळेला आंतरप्रवाही औषधं त्या कापसाच्यात घुसत नाहीत का. वांग्यात ट्रेसर फवारलेलं मधात 21 दिवस शिरतं की म्हणा. आणि तेच वांगे तुम्ही गड्डे खातात पुन्हा. मी हे नंबर राहिले रोग व्हायले
हे कॅन्सरासारखे रोग काय ना व्हायले. मग तुम्ही लय तुम्हाला वांगत न्यू दिसतंय न्यू. कोणतं फवारलेलं कसं वांग्याला बघितलं गुदगुल्या होत्या होय जगताप. लय खायला बरं वाटतंय पण त्याच्यात विष असते म्हणून त्या बोवानं काल फवारलेलं आळ्या मेल्या आणि गुपगुप करून बाजारात आणलं आणि कोथिंबीर खाल्लं. झालं भरीत खाते. हा भरीतले आवडते आणि भरीतलं आवडत आहे. खायचेच वांगे तर हे फवारलेले खाता घरी लावलेले खा. इतक्यांशी वांग वाईटळ खाऊच नका. आपल्या घरी लावलेत ना मी. घरी त्याला फवारायचं नाही. फवारतो का हो भाऊ? त्या बाका मग वरून फवारलेलं औषध वांग्यात घुसतंय की नाही होय भैया. 21 दिवस गुण दाखवितोय म्हणल्यावर मधात घुसल्याशिवायच का. एकदा फवारलं माणसं म्हणजे फवारलं हा पाऊस संध्याकाळी आला आता काही होत नाही. 21 दिवस घर नाही. पाऊस पडल्यावर वरलं तर होऊन गेलं की हो. मग विष मधात गेले का बाहेर राहिले. 21 दिवस आळी जवळ येत नाही म्हणजे मधात विष आहे की नाही. त्याचं नावच आहे विष. प्रवेश करतं. प्रवेश करून त्या पदार्थात व्यापत म्हणून त्याचं नाव आहे विष. आणि देवाला त्याच्यामुळे ते विष म्हणलेत. त्या विष्णूला विष का म्हणले त्याच्यामुळं म्हणले. आणि नू हे त्या विष धातूचा प्रत्यय म्हणजे विष अधिक नू विष्णू बरोबर काय झालं नाव हे. आणि त्या विष्णूचे आम्ही कोण आहोत दास. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही विष्णुदासी साडीली वाचारा. 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 विष्णू तयार झाला ना विष्णू. त्याचे कोण आहोत दास. दास कोणाला म्हणतात ते सांगतो बरं काय. द आस बरोबर दास. लक्षात आलं की नाही बोललेलं. व्याकरण आहे बरं इथं. द हां बरोबर आहे ना. त्याला एक काना आणि पुन्हा सस्याचं स. कोणतं स हाव कमरगाचं षटकोनाचं सस्याचं हाव पक्का आहे का. मी विचारल्यावर सांगावर हुटकल मग. हां आता हे सस्याचं स बरोबर आहे ना. मग द आणि ते एका कान्यामुळं अ निघतंय मधात. त्या कान्यातून काय निघतंय असंच धातू. मग द आस. द आस. द नाम ददाती आस नाम बुद्धी. लक्षात आलं. आस नाम इच्छा आस नाम बुद्धी. म्हणजे आपली सेवकानं आपली सगळी इच्छा आपल्या मालकाला अर्पण केली पाहिजे. कोणतीच अपेक्षा अंतकरणात नसली पाहिजे. त्याचं नाव आहे दास. मग काय आशा आकांक्षा वासना असत्याल त्या सर्व मालकाच्या मनावर स्वामीनं सांगावं आणि आपण बरोबर आहे ना. शिष्याचं गुरुचं नातं तेच आहे. नवऱ्याचं बायकोचं नातं तेच आहे. आणि देवभक्ताचं नातं तेच आहे. बायकोनं ज्या दिवशी नवरा केला आणि त्या दिवशी ती शपथविधी घेतली त्या अग्निपशी सप्तपदी करताना की काया वाचा मन सर्व पतीस. लग्नात म्हणली असेल की तुमची म्हातारी नाही म्हणली का म्हणायलो. बामणापाशी म्हणली नाही. हा आणि तुम्ही म्हणले का धर्मेचे अर्थेचे कामेचे अन्यत्र नातीचरामी म्हणले का. याच्या लक्षातच नाही. हा दिवस झाले ना. हा लय दिवस अरे कवाय लक्षात राहते आणि लग्नातलं तर लय पक्क राहते. भाना होत नसते तवा तवा भान वय. अरे भैया त्या बायकोनं कर काय दिले काया वाचा मन सर्व पती. मग आता शरीर नवऱ्याला अर्पण वाचा नवऱ्याला अर्पण आणि मन नवऱ्याला अर्पण म्हणल्यावर नवऱ्याच्या मनावर वागाव का आपल्या मनावर.
हेच बोला, एवढंच बोला. नवऱ्याच्या वाग कोणाच्या मना वागायचं. नवऱ्याच्या. नवरा म्हणेल ते, बरोबर आहे ना. ते म्हणला आज ही भाजी कर, तीच भाजी. त्याला आवडते का ती, आपल्या आवडीचा विचार करायचा नाही. नवऱ्याला आवडते ते करायचं, बरोबर आहे ना. हा, नवरा म्हणला तुला आवडती वांग्याची तर तू वांग्याची कर, ते म्हणला बळच करायला लावली तर ती. नाहीतर त्याला आवडती कोणती, गोबीची, गोबीचीच, बरोबर आहे. त्याला आवडती बरोबर काय काळी साडी तर काळीच. इथं तर तसं नाही. मया म्हणावं साडी, मला संग घेऊन चला. आणि इतकंच नाही, आता उलट झाले. साडी तर मया म्हणावंच आहेत, पण तू हे आंगडं बी मया म्हणावं. मॅचिंग दिसली पाहिजे, मॅचिंग मॅचिंग झाली पाहिजे. साडी कोणती हो तर पारवी, तर आंगड आहे पारव, पारवच. म्हणजे दोनही जोड सारखा दिसला पाहिजे. मॅचिंग झाली मग पाहिजे. आता ह्याच्या म्हणावं ती का तिच्या म्हणावं हे, हा तिच्या म्हणावं हे. मग दास, ती दासी का हे दास, आता कोण दास झाला. मग आशा कोणी, म्हणजे आशा अपेक्षा आपली सगळी त्या बायकोला आपण देऊन टाकली की नाही, उलटच होऊन बसलंय. नाही तर नाही. अरे आपली आशा अपेक्षा, आता गुरु शिष्य नातं, शिष्यानं गुरुच्या मनावर वागावं, गुरुला आवडतही ते वागावं, आणि त्याच्या मनाचा विचार कधी करायचा नाही. त्याचं नाव आहे शिष्य. रात्री गुरु बेरात्री कोण्या टायमाला म्हणजे उठायचं, झोपायचं. तो असं वाग तसं वागायचं, असे कपडे घाल तसे, अशी चप्पी कर, सगळं गुरु सांगतील तसं ऐकायचं. यांना सांगा जरा. कोणला यांना. काय सांगा ह्या गाबड्याला, तर तूच लावलं काय हे लिहायला असेल. आणि आत्ताची इतके नखरे करायचे म्हणजे हे महाराज झाले असतं काय, इमानानं चलतेत का काय. ह्याला आणखीन काहीच येत नाही तरी जॅकेट घालून हिंडायलेत म्हणले. हा, आणि तू बी तसा दिसायला काय हाणून घ्याव का सांग. हे आताचे का नाही, नाही नाही महाराज तू नाही रे, हे महाराजच मोकार आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज 2 चाली आल्या आणि पकवादाचे बोल 5-50 आले की झालं जॅकेट. कळ ना त्याला बाबा, असं नाही वागायला पाहिजे. अरे बघा आमच्या शंकर बापू आपेगावकर पद्मश्री पदवी कमिवलेली होते की नाही, पटका एखादच धरायचा महाराज. महाराज वागत नाही तितके शंकर बापू आपेगावकर चांगले वागले, आणि पद्मश्री पदवी होती त्यांना. कशी होती वाजवायला, तुम्ही तर वाजवून ऐकलं असेल त्यांचं. काय केलं काय महाराज. बरं आता बी काही काही वाजवणार आहे आपल्यावर जाऊ द्या. हां, आळंदीला जे होते शिकवायला कोणते, वैद्य बाबा, कसे होते वागायला. हो, कडक. हे नियमाच्या वेगळा पाऊल नाही टाकला. हो त्याला म्हणतात मृदंगाचार्य, ते होते खरे. त्यांच्यापासून तुम्ही शिकून आले. महाराष्ट्रातला एक ना एक पकवाजा वैद्य बाबाचा आहे. हो हां, एक ना एक पकवाजा, कुठलाही पकवाजा असेल. आता तू बी जरी असलास कुठला आहेस तर सांगतो ना तुला, वैद्य बाबानं शिकविले माऊलीला, कोणत्या माऊली, लटपट्याला. लटपटी माल. आणि लटपट्यानं शिकविले भरत सोडगिऱ्याला, आणि भरत सोडगिऱ्यानं शिकविले तुला, बरोबर आहे की नाही. हो. मग पर्यायने हे कुठला आहे, वैद्य बाबाचं. म्हणावं लागेल की नाही. वैद्य बाबानं त्यांना शिकविलं, लटपटी माऊली होते ना वारलेले, तो दोन माहीत असतील ना, रवीचे 1 नंबर वाजवायला त्यांनी शिकविलं वैद्य बाबांनी. आणि मला माहिती आहे ना, रंगनाथ महाराज उकळीकर ते त्या काळात संस्थेत होते. मग ते पकवा शिकले लटपटी माऊली. ताटाचा नाही अभ्यास केला त्याने, हे केला. आणि परराष्ट्रात जात होते वाजवायला ते. मग ते वैद्य बाबांनी त्यांना शिकवलं, त्यांनी भरतला शिकवलं, भरत महाराजांनी तुला शिकविलं. म्हणजे पर्यायानं पकवाजा कोणाचा आहे. वैद्य बाबा. हा, मग इतके जरी वाजविणारे होते तरी कधी भूषण मानलं त्यांनी, भूषणानं राहिले ते नाही. त्याला म्हणावं महात्मा. आणि असं सद्गुरूच्या मनावर जो वागतो त्याचं नाव आहे शिष्य. आणि त्यानं काय केलं शिष्यानं, म्हणजे सेवकानं आपली आशा अपेक्षा सगळी कोणाला दिली या, मला. तशी भक्तानं आपली आशा अपेक्षा कोणाला देऊन टाकली, मालकाला. आणि ज्यानं आशा अपेक्षा मालकाला दिली त्याचं नाव आहे दास. ददा ते आसम इति दासः. विठ्ठल असे विष्णू आणि त्याचे हे दास. दास.
आता त्या अर्थात दास शब्दातच व्हायले की अशा अपेक्षा जवळ, म्हणून तर सांडिली वासना आम्ही विष्णुदासी सांडिली वासना. पण कोणला कळाले देवा हे? नारायणला कळाले. नारायणला. कोणला? तुम्हा नारायणा, त्याला नाव दिलं नारायण. नारायण का नाव आलं ते सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल नरानामायनो यस्मात् तस्मान् नारायण स्मृतः विभुत्वात् विष्णुरुच्यते. काय म्हणले हे शास्त्रकार? नरानाम आयनो यस्मात् तस्मान् नारायण स्मृतः, त्याच्यासाठी त्याला नारायण म्हणतात. नराचं आश्रयस्थान आहे बरं काय. नरानाम आयनो, आयन नाम आश्रयस्थान, म्हणजे नराचं आश्रयस्थान, त्याच्यासाठी त्याला काय म्हणतात? नारायण. आणि हरच संसार हरनाद, हर हर का म्हणायचं, हरी का म्हणायचं? की भक्ताच्या संसाराचं नाम जन्म मृत्यूचं हरण करतो, म्हणून हर. संसार हरण, संसाराचं जन्म मृत्यूचं हरण करतो म्हणून हरी. बरं काय. आणि त्याच्या पुढच्या तुकड्यात आलं विभुत्वात विष्णुरुच्यते. व्यापक आहे म्हणून त्या तत्वाचं नाव आहे विष्णू. नारायण कळला ना तुम्हाला? आणखी सांगतो, जरा भजन करा. एकनाथी भागवताची ओवी सांगतो. विठ्ठल नराचे जे का आश्रयस्थान या लागी बोली जे नारायण. एकनाथ महाराज म्हणतात नराचं आश्रयस्थान आहे, त्याच्यासाठी देवाला काय म्हणलेत? बरं आता एक आहे, आणखीन एक अर्थ सांगतो. नार नाम जल, नार नाम जल. बरं पाणी, पाणी लक्षात आलं की नाही? आणि त्या पाण्यामध्ये वास करतो. आयन नाम स्थान कोणाचं? मग नार नाम जल, आयन नाम वास्तव्य. मग क्षीरसमुद्रामध्ये झोपलेलं नाही का नारायण? क्षीरसमुद्रामध्ये झोपी गेलाय पाण्यामध्ये, ते कोण आहे? नारायण. म्हणून नार पाण्याला म्हणतात. म्हणून तर हे जे फळेन समोरचं झाड, याचं नाव काय? हां, ते नारळ. बरं काय नाही, नारेल, नारियल. म्हणजे नार नाम पाणी, आयल नाम मधात वास्तव्य करतो त्या फळात. म्हणजे ज्या फळात पाणी असतं त्याचं नाव नारेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये नार पाण्याला म्हणतात. आणि त्या पाण्यामध्ये ते विष्णू परमात्मा झोपलेला आहे, स्थित आहे. आयन नाम आश्रयस्थान किंवा आयन नाम शयन. कळलं? अशामुळं त्याला त्याचं नाव काय आले? नारायण. असा नारायण परमात्मा जो आहे कोणी एक, त्या नारायणाला सगळं कळतंय. त्याचंच नाव विष्णू बी आहे, त्याचंच नाव नारायण सुद्धा आहे. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. आम्ही विष्णुदासी, आम्ही विष्णुदासी, आम्ही विष्णुदासी सांडी निवासा. आम्ही विष्णुदासी, आम्ही विष्णुदासी, आम्ही विष्णुदासी सांडी निवासा. आम्ही विष्णुदासी सांडी निवासा.
रखुमाई रखुमाई आता उठायचं नाही बघा, मनानंच उठायचं की मनानंच बसायचं हे काही तुमचे लक्षण आहेत काय? हे पोरं भरे असे संशय शिकवता का तुम्ही? असं अजून नाही शिकवायचं. हे एवढ्या वयात होतो आम्ही. अरे आमचे चुलते एकदा टाळ घेतला, 3-3 घंटे कीर्तन करीत होते. पंढरनाथाची माळी त्याचे काय माळी, केशवाची बाप माळी पंढरनाथ बरं काय, शास्त्री पंढरनाथ आमचे गुरु, माळी पंढरनाथ केशवाचे बाप. केशव महाराज माहिती आहे ना, उकळीकर 4-4 घंटे आवळगावला झाले. आमच्या चुलत्याला बसू देत नव्हते, वाराग म्हणायचे. आमच्या येवायला आम्ही उभंच राहायचो. महाराज कळकच होते. आता तुम्ही संस्था चाल बस वागा, लाड करा, खाय प्यायचा. कशाचा? खायचा प्यायचा. आगाव लाड करायचा नाही. विठ्ठल तुम्हाला माहित आहे, नाही सांभाळावं तर राहायची नाहीत. ती भेव आम्हाला नाही ना. पहिले महाराज निष्काम होते. 2 थुतरी दे ना, नीट कर. राहायचंय तर राह, जायचंय तर जाय. इथं हे तसं नाही. या तुमचं तर काहीच नाही र. ह्या शाळावाले सुद्धा लेकरायला आता गाड्या तयार केल्या हे इंग्लिश स्कूल आणि स्कूल बसा झाले की नाही. स्कूल बसा, मग स्कूल बसा काय? प्रत्येक शाळेवाल्याला ही गाडी करावं लागली बघा. विनाकारण ताप झाला बघा. ही सगळीच गर्दी होऊन गेली बघा. शाळा सुटली की नाही, नांदेड सारख्या आणि त्या लातूर सारख्या शहरात वागायचे ना मानतात. हे सगळ्या शाळाच गाड्याच. पण मी म्हणलो शाळेवाल्याला, तुम्ही लयच आता गाडी ते ड्रायव्हर आणि किती खर्चात मला काय करावं. आता त्या शाळेवाल्याने केले आम्हाला करावं लागेल, नाही तर लेकर कोणी येईना. तर मग आमची शाळा बोगस होती. म्हणजे शाळा टिकवण्यासाठी लेकरायच्या पुढी बरोबर आहे ना. संस्था टिकवायसाठी लेकरायच्या पुढी काय शिकतील रे मासवादी? त्याला धाकच नसल्यावर काय शिकतील सांगा? काशी तुम्हीच सांगा काय शिकतील? पुढी करून शिकवायचं म्हणजे जमतंय का? आता तसंच झालं ना बायाचं रे. पोरीच मिळणार कोणाला ह्या पोरायला. मग कसं बी करून बरं काय, कसं बी तू कशी म्हणतील तशी कर. आणि मग झालं. मग अशी बळबळ केलेली पोरगी मग काय तिच्याच म्हणाव. हे बी बळ म्हणलं का नाही नीट होत नाही. पहिल्या काळात कसं होतं, राह वाटलं तर राह, नाही तर जाय. 2 थुतरीत देत होते नवरे काशीत. बरोबर. आपल्या काळात तुमचं वय किती या? 65. मग 60च आहे बघा. हे मला 5 वर्षाची वडील येतं. हा का म्हातारीला हाणला असेल ना दणके दांड्यानं का नाही? त्या बघा आताच्या पोरायला हाणायला हवं बरं. आताच्या पोरायला म्हणा किंवा बायकोला मार म्हणून दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या बस गेली ती बोंब. याला असं अवघड झालंय हो. हे सगळाच खेळ लोकशाहीत अवघड झालाय. माग लागे धंदा झाला. हे विठ्ठल नामदेवराय देवाला म्हणतात आम्ही विष्णुदास. वासना टाकलेली आम्ही विष्णुदास ही सांडलेली वासना शिल्लक नाही आम्हाला बरं हो. आणि तुम्हा नारायणा कळू आलो. मग त्यांनी उदाहरण दिले तर 2-3 जणांचे. एक तर उत्तानपादाचं पोरग ध्रुवबाळ, लंकेच्या राजा रावणाचा भाऊ विभीषण, आणि ब्राह्मणाचा पोरगा कोणता? उपमन्यू. ह्या तिन्हीचे उदाहरण दिले. आता बघा पहिल्या चरणात म्हणले अज्ञान बाळक ठकविला ध्रुव. ध्रुव म्हणजे ध्रुव पासून झालेलं ध्रुव बाळ, त्याला ठकविलं म्हणले देवा तुम्ही. आता त्याला काय म्हणले? त्या लेकराला अज्ञान म्हणजे अज्ञानी. बरं विभीषण मूर्ख. नामदेवराय म्हणले बरं काय आपला अधिकार नाही ते म्हणायचं. विभीषण बरं काय वैष्णव आहे, त्याला आपण कसं म्हणावं? पण ते अधिकार नामदेवरायांचा मोठा आहे. नामदेवराय त्याला मूर्ख म्हणले. शरण आला तुझं मूर्ख विभीषण. लंका राज्य त्याने मागितले.
आता एवढ्या कथा सांगाय मला टाईम नाही तर सुनीतीन सुरुचीन उत्तानपादन त्याचं नाव काय आणि त्याच्या नावातलं चरित्रण ते भागवतात आम्ही सांगतो आणि कीर्तनात बी सांगू त्याच्याबद्दल काय पण टाईम कुठे आहे आपल्याला हा उत्तान जायतो उत्तानपादस्य सुरुचिर सुनीतिरी असे असे वर्णन श्लोकामध्ये भागवताचे आलेले आहे बरं काय ते आणि चतुर्थ स्कंदामध्ये कथा आलेली आहे त्या उत्तानपादाचं पोरग ध्रुव बाळ ते अज्ञानी म्हणले रावणाचा भाऊ विभीषण मूर्ख म्हणले आणि ब्राह्मणाचं पोरग मतिमंद म्हणले तिघ आणि आमचे शास्त्री महाराज म्हणत होते बरं काय पन्नास शास्त्री उकळीकर या अभंगावर आम्ही टिपणं करायच्या काळात रे बाबा आणि शास्त्री महाराज म्हणलेले त्याच काळामध्ये हनुमान हे तिघजण साधनेत बरोबर आहेत हे तिघजण कसे साधनेत बरोबर आहेत फलास चुकले बरं काय कोथिंबीर साधना ध्रुवबाळानं कमी केली का आता तुम्हाला त्याची साधना आम्ही सांगितल्यावर नवल वाटेल तितकी साधना ध्रुवासारखी करायची म्हणल्यावर आपला जीव चळ कापत गुरु नारदासारखा भेटला आणि मधुवनात साधना केली बिचारे लेकरानं 5 वर्षाच्या लेकरानं उत्तानपादाची काय साधना केली महाराज अहो त्यानं तुम्हाला थोडक्यात सांगायलो बरं काय योग केला योग काय केला त्याला प्राणायाम म्हणतात कसं बसायचं काय बसायचं कोणी बरं काय गुरुद्वाराच्या ठिकाणी कशी टाच द्यायची इडेनं प्राण कसा सोडायचा पिंगलेनं कसा खेचायचा सुसुमनेनं कसा रेचक पूरक कुंभक ही सगळी क्रिया योगातली तुम्हाला काय पतंजली शास्त्र आहे ते आणि त्याचं नाव योगशास्त्र पतंजली महाराजांनी केलेलं शास्त्र कोणतं आहे योग आणि ते योगशास्त्रामध्ये पोरा बोला मी कशाला पाय करायला शांत बसू योग योग आसन काढायला आसन काढायला असे करायचं नाही पोरो तुम्हाला सांगालो शिस्तीनं वागायचं संस्थेत वागायचंय आता तुमचे लहान वयातच वाकवा वाकवी होती बघा हा असं म्हातार टपर झाल्यावर मात्र मग इलाज नाही मग गुडघे लांबवावंच लागतील होय आता हे असं म्हातार झाले हे बाबा डोळ्या पटक्यावाला यानं लांबीला टंगडं तर काही राग करायचा नाही का ते टंगडं दुखत आहे महाराज कळा लागते त्या म्हाताऱ्याला ह्याला काय झालं हे कवळे किंवा हे उग तुम्ही मोकळं सोडलं ह्याला लेकरायला असं लेकरायला मोकळं नाही सोडलं पाहिजे तू काही म्हण गळे मला पट नाही असलं हां असलं नाही जमत हे अजिबात चुळबुळ बुळबुळ वळ 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 उगतच करतात असं नाही करायचं बरं का बरोबर एकदा मांडी घातली कीर्तनात की मांडी उभं राहायचं टाळ घेऊन टाळ वाजवायचा मस्त उग नाचू नाचू भजन करायचं महाराज काय सांगायला हे ऐकायचं विठ्ठल विठ्ठल महाराज पतंजली महाराजांनी जे योगशास्त्रात सांगितलं प्राण अपान व्यान उदान आणि समान नाक कुरुम कुरकर देवदत्त आणि धनंजय हे दशधा प्राणाची विभागणी एकाच प्राणाची विभागणी दशधा केली कार्य परत्वे आणि मग त्याला रेचक पूरक कुंभक 72,000 नाड्यापैकी इडा पिंगला सुसुमना कसं खेचायचं म्हणजे कसा ते प्राणवायू पूरक करायचा पूरक म्हणजे मधात घेणे मधात पोटात फुगविणे पण आज कुंभक म्हणायचं आणि पुन्हा पोटातला बाहेर नाकावाट सोडणे त्याचं नाव रेचक रेचक पूरक कुंभक मग कोणत्या इडेनं पूरक केला तो सुसुमनेनं रेचक करायचा आणि पिंगलेनं कुंभक करायचा एक अशा क्रिया आहेत त्या बदलून बदलून हे शिकण्यासाठी महाराज आजच्या माणसाची ताकद त्या लेकरानं 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं ही साधना यमुना नदीच्या काठावर मथुरा गोकुळ वृंदावन त्या परिसरात केली त्याचं नाव आहे मधुवन काय नाव आहे त्याचं मधुवन तुम्ही रामायण इथं कुठं चालतंय का रामायण भवताल कुठं चालतंय ना रामायणामध्ये रामप्रभूला म्हणाय आलते राजावर बसल्यावर सीता सोडून आणल्यावर काही काही ऋषीमुनी की आम्हाला लवणासूर त्रास द्यायला आणि तेवढा तुम्ही लवणासूर मारा आणि मग ते राम म्हणले बा कोण मारते भावाभावापैकी लक्ष्मणला भरताला शत्रुघ्नला तर त्यावेळेला ते बरं काय कोण म्हणले भरतजी रामा हे वाटा मला द्या लवणासुराचा काटा मी काढतो आणि ऋषीमुनींना त्रास जे द्यायला लवणासूर त्याचा काटा काढून त्यांना सुखी करतो जाय म्हणले लोक भरता मग तू जाय आणि त्या लवणासुराला मारून टाक मात्र एवढंच म्हणले बाहेर गेलाय तवर मार त्याच्या हातात त्रिशूळ नसल्यावर मार महादेवानं दिलेलं वरदान आहे त्याला आणि त्याच्या हातात त्रिशूळ दिला आहे महादेवानं त्याच्या बापाला कोणला मधूला आणि ते जर त्रिशूळ जर हातात असला त्या दैत्याच्या तर तुला कसाच ऐकत नाही त्याच्याकरता महादेवानं दिलेला त्रिशूळ घरी ठेवला आणि ते सहज बाहेर आला त्या टायमात मारलं की जमतं
ती अटकळ कोणी सांगितली होती? रामानं. आणि त्या बरं काय लवणासुराच्या बापाचं नाव काय? मधू. बरं काय कोथिंबीर आहे. मधू कोणता म्हणतात? रावणाच्या बहिणीचा, चुलत बहिणीचा नवरा मधू. त्याला दिली होती, दिली नव्हती, त्यानं पळवून नेली होती. तिचं नाव कुंभिनसी. हो, काय नाव हे लक्षात ठेव. ज्यावेळेला रावण दिग्विजयाला गेला, दिग्विजय करा गेला, जगात दिग्विजय करा गेला, त्यानं बी काय देवकन्या, गंधर्वकन्या, नागिनी, पद्मिनी, शंखिनी, बक्कल रावणाला 80,000 बायका होत्या की. आणि त्या काय कुठून कुठून आणलेल्याच होत्या की त्याला. हा बरं जाऊ दे. मग ते बिभीषण म्हणला, रावण दिग्विजय करून आले, काय म्हणला बिभीषण? का दादा तू लोकाच्या पोरी आणायला तर आपली बहीण नेली. कोणी? मधून. मधून हो. आणि तू काय करू लागलास म्हणले? मला ऐकायला नाही म्हणला ते. बिभीषण म्हणला मी एकटाच घरी होतो, मला ऐकायला नाही म्हणला. तुम्ही दिग्विजयाला गेले रे, मला काय ऐकत आहे ते? त्याची बघतो गंमत. लावा सैन्य तयार करा, आता जाऊ मधुपुरीला, जाऊन त्या मधूला मारू. बघतो मध्याची गंमत. कोण म्हणला? रावण. हे मजा नाही रे, ते हसायला तुझ्याकडे बघून. मधु मध्या कोणता? ते मधुपुरीचा मध्ये बरं काय. तिथं रावण गेला, तिथं रावण गेला लढाई करायला. हे सैनिक बरोबर आहेत महाराज, पण ते मधुमधा झोपलेला होता ते. आणि त्यावेळेस ती पदर पसरीत आली कुंभिनसी. ती म्हणली दादा आता आमच्या दोघाचं लग्न झालं, मला पळून आणलं, मी लग्न केलं त्याच्यासंग. आता लग्न केल्यावर बहिणीचा नवरा मारू नको, एवढा नवरा मला जीवदान दे, तू या युद्धात मी सहाय्य करायला होती बापा. आता कुंभिनसी बहीण असं म्हणल्यावर रावणाला मारता येते का रे? नाही मारलं रावणानं. मग दाजी भाऊजीचं नातं झालं. मग देवायसंग लढाई करायला मधू गेलता. मधू लई सूर होता तिथला. आणि त्यानं तिथं तपश्चर्या केली, ज्या जाग्यात, ज्या जमिनीत, ज्या वनात, त्याचं नाव पडले मधुवन. ते मधुवन कोणता प्रांत आहे सांगू का? कोथिंबिरे, मथुरा, गोकुळ, वृंदावन, या परिसराचं नाव काय? मधुवन. आणि तिथं तपश्चर्याला ध्रुव बाळ गेला आणि तिथं प्राणायाम केला. आणि त्यानं प्राण जर कुंभक केला ध्रुवानं, तर जगाचा प्राण कुंभक होऊ लागला. ऋषीमुनीचे पोट फुगायला लागले. इतका त्याचा योग तडीला गेला. 33 कोटी देवाचे पोट फुगू लागले. आणि सगळे ऋषीमुनी सुद्धा देवाला म्हणले भगवान त्याला वरदान द्या गड्या ध्रुवाला, काही बी म्हणा, ध्रुवबाळाला वरदान द्या आणि आमची ही व्यथा बंद करा. त्याचा लय योग मोठा झाला आहे म्हणले. सगळ्या जगाची पोट फुगायले त्यानं कुंभक केलं. काय साधना कमी केली का हे अशी त्यानं? कमी का सांगा बरं? तुमची तुम्हाला पोट फुगवाय नीती आहे ना आपल्याला, बरोबर आहे की नाही? आणि बरं आपलं फुगविल्यावर तुमचं फुगतंय का सांगा बरं? मग फुगल्यावर नाही. मग तुमचं फुगल्यावर मात्र मग माझा योग पूर्ण झाला बाबा असं म्हणता येईल. एवढा योग केला कोणी? ध्रुवबाळानं. हो, त्यावेळेला विष्णू परमात्मा आले आणि त्याला म्हणू लागले वरमृही, बोल तुला काय पाहिजे ध्रुवा, काय पाहिजे? ध्रुवबाळ म्हणला माझ्या बापानं मला मांडीवून माया सावतर माईनं उठविलं बापाच्या मांडीवर, मला एवढी बापाची मांडी द्या. देवानं विचार केला काय याला कळणार लेकराला, बापाची मांडी मागायले. बाप मेल्यावर काय हो बसन, बरोबर आहे की नाही? बापच मरून गेल्या पुन्हा काय हो बसन? त्याला आढळपद देऊन टाकलं. आढळपदी बाळ वैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. तुला अशी जागा देतो म्हणले बरं काय की कोही न बोले उठ, ऐशी जगा पकडना तो कोही न बोले उठ, ऐशी बाता करना तो कोही न बोले सुट सुट. असं बोलत जाव, कोणी लबाड होऊन नाही बरं काय जवळेकर. अशी जागा बघत बघत जाव बसायला. इथून कोणी उठ म्हणायचं काम? अशी जागा कोणाला दिली? ध्रुव बाळाला देवानं. महाराज आधी तर बोलायचे ना गेलं. तितक्यात नारद मुनी गुरु आहेत त्या ध्रुवाचे. आणि नारद मुनीला मग अरे बाबा तुमचा शिष्य आहे म्हणले, त्याला बोलायला आहे ना. ते नारद मुनीने धुन केलं देवाला. तुला कळत नाही म्हणले देवा, त्याला बोलता येते लेकराला, तुला कळत नाही. तुझ्या हातात जे शंख घेतलास ते शंख कशासाठी आहे? ते म्हणजे मला माहित नाही बाबा. म्हणजे देवाला देवाच्या हातातल्या शंखाचं माहित नव्हतं. ते हा पांचजन्य शंख आहे. कपोल शंख नाही नाही, कपोल म्हणजे गाल आहे बघा. कपोल काय म्हणतात माहिती आहे? त्या थोबाडाला कपोल म्हणतात. आणि शंखाचं नाव आहे पांचजन्य. ते म्हणले तुया ते शंख त्याच्या गालाला लाव. मग तया मधुवने केले कपोल शंके शिवतले.
मग वेदाच्या मती परिष्ठेले लागला बोलो तो वनाला यासी लागी जे बैसावया पित्याच्या ओसंगी परी तो चंद्र सूर्या परी जगीस लागू केला. ज्ञानोबा राजानी सूर्य म्हणतात चंद्रा सूर्यापेक्षा ब्रह्मदेवापेक्षा वरलं पद आहे. ब्रह्मांड जाईल पण ध्रुवाचा तारा इकडे तिकडे सरकत. महाराज ध्रुवबाला आढळ पद दिलं पण मुक्त केलं का नाही. मग ते लेकरू फसविलं की नाही देवानं. म्हणून अज्ञान बाळक आता ठकविला धुरू. नामदेवराय त्याच्यासाठी म्हणले लेकरू अज्ञानी आहे त्या लेकराला ठकविलंच देवा. अज्ञान बाळक ठकविला धुरू तैसा मी अधीरू नो हे देवा. पांडुरंगाचं भजन झालं ना म्हटलं हो. महाराज एकाला अज्ञानी म्हणले एकाला मूर्ख म्हणले एकाला मतिमंद म्हणले. मग काय पाहिजे नामदेवराय. जाऊ द्या ह्या लोकायचं त्याला फसविलं मी असं सगळं केलं. तुम्हाला काय पाहिजे म्हणून नका बजून बरं काय आणखीन माई कंबर सुटली नाही तोवर भैरवी लावायची नाही. तुम्हाला काय पाहिजे तर ते म्हणले एकच कर देवा काय नामा म्हणे मज नलगे तुझे काही. मला तुझं काही आणि सदा वास दे चरणाजवळी. मला फक्त तुझ्या पायापाशी जागा दे देवा दुसरं काही पाहिजे नाही. अशा प्रकारची मागणी नामदेवरायांनी कोणाला केली देवाला केली. यथामती यथावकाशाप्रमाणे कीर्तन केलं. 10चा टाईम आहे नियमाप्रमाणे 10:20 झाले. इथून पुन्हा आता आमचं भजन तुकाराम महाराजांचं भजन तुमची एखादी चाल होणार असेल तर द्या आमच्याकडून मोकळे. हरी ज्ञानेश्वर माऊली